पश्चिमपंथी नाळी घोष वाहे जिचा, तेथोनी ध्वनीचा विस्तार गा. ध्वनीचे ही वरी शुद्ध तेज असे, चंद्रमा प्रकाशे तिची ठाई. चंद्राचे वरी एक निराळाची मध्य, स्त्रियेचे निजबुधी निजरूप. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातला अंतिम श्लोक क्रमांक 30 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग या श्लोकवर केलेलं 192 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधिभूतादि दैवं माम साधि यज्ञं च ये विदु, प्रयाण काले पीच माम ते विदुर्युक्त चेतसा. अर्थात या 7व्या अध्यायात खरं तर अनेक विषयांचं निरूपण करण्यात आलं आहे महाराज. यात भक्ताचे अभक्ताचे प्रकार सांगितले. आर्त जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानीच भरतवर्षव. 4 प्रकारचे भक्त या ठिकाणी वर्णन केलेले आहे. अर्थात हे चारही भक्त भगवंताकडं काही प्राप्ती करता आलेले असतात. आर्तला पीडा असते, जिज्ञासूला जाणून घ्यायचं असतं, अर्थार्थीला लोभ असतो आणि ज्ञानी हा भगवंताला जाणून त्याप्रमाणे आपलं हित साधण्यात मग्न असतो. या चारही भक्तांना खरं तर अभक्तसुद्धा म्हटलेलं आहे. परंतु हेच भक्त जेव्हा आपलं ज्ञान वृद्धिंगत करतात आणि त्या खऱ्या ज्ञानाची प्राप्ती, पूर्ण ज्ञानाची प्राप्ती त्यांना होऊन जाते. थोडक्यात जे ब्रह्मज्ञानी होऊन जातात, भगवंत त्यांचा अंगीकार करतात. आणि असे ब्रह्मज्ञानी भक्त परमात्म्याला पूर्णपणे जाणतात की या विश्वाचा चालक, मालक, उत्पादन करता, पालन करता, संहार करता तीनही काम भगवंत स्वतःच करीत असतात. त्याच्यावर त्याचा ठाम विश्वास होऊन जातो, दृढ विश्वास होऊन जातो. आणि त्या विश्वासाच्या अनुषंगानं, त्या ज्ञानाच्या द्वारे असा भक्त जन्म, मृत्यू, जरा म्हणजे म्हातारपण किंवा पीडा, शारीरिक रोग या कशाचंही चिंतन करीत नाही, पर्वा करत नाही. उलट या चारही उपाधीतून मुक्त कसं होता येईल याचं तो चिंतन करत असतो सतत. या अध्यायामध्ये भगवंताची आराधना सांगितली आहे. कृष्ण भावना भावित व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर भगवंताचं होऊन राहायचं. खरं तर 4 प्रकारचे भक्त सांगितले. अर्थ जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. 5वाही प्रकार आहे तो ब्रह्मज्ञानीचा. एकदा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं की भगवंताचं खरं स्वरूप कळतं, स्वस्वरूपही कळतं. स्वस्वरूप कळून त्याचा विसर पडतो आणि भगवत तत्वाशी असा कृष्ण भावना भावित भक्त एक रूप होऊन जातो. द्वैत त्या ठिकाणी पूर्णपणे संपतं. अहम ब्रह्मास्मी अशी अनुभूती त्याच्या ठिकाणी यायला लागते. आपण चिंतन केलं याआधी की आम्ही जोपर्यंत शरीराला मी समजत असतो, शरीर म्हणजे मी आहे असं समजत असतो, ती अवस्था पामराची म्हटलेली आहे. आणि थोडंसं ज्ञान प्रगत झालं तर शरीर नाशिवंत आहे,
मग शाश्वत काय आहे? तर जीव आहे, आत्मा आहे. म्हणजे जीव म्हणजे मी या समीकरणाप्रती मनुष्य येतो, त्यावेळेस तो साधकाच्या भूमिकेत असतो आणि परमात्म्याचं स्वरूप पूर्णपणे जाणला, भगवंत सर्वे सर्व आहे याची प्रचिती आली, याची अनुभूती आली, की तो ब्रह्मज्ञानी होऊन जातो. आणि त्या ठिकाणी त्याचा द्वैत भाव पूर्णपणे संपतो. ब्रह्म जे देखणे द्वैत जेव्हा गेले, शरीर ते झाले ब्रह्मरूप. तो ब्रह्मच होऊन जातो. अहम ब्रह्मास्मी. भजन कुणाचं करू? मीच ब्रह्म आहे, मीच राम आहे. हा गर्व नसतो महाराज. ह्या खऱ्या स्वस्वरूपाची जाणीव त्या ठिकाणी झालेली असते आणि खरं तर जीवदशा त्या ठिकाणी संपून गेलेली असते. शिवदशा ब्रह्मतत्वात असा मनुष्य एकनिष्ठ झालेला असतो, एकरूप झालेला असतो. भगवंताशिवाय त्याला सृष्टीमध्ये काहीच दिसत नाही. कन कन में है भगवान, जडी तडी पाशानी सगळीकडे तो भगवंताला अनुभवतो. विठ्ठल चोहीकडे भरला, ठाव रीता नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. प्रत्येक व्यक्तीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये दृश्य जे जे आहे त्या त्या सगळ्यामध्ये तो परमात्म्याचा अंश अनुभवत असतो. ती अनुभूती त्याला येत असते आणि म्हणूनच अर्थात अंतःकाळी सुद्धा त्याला सर्वीकडं सर्व विश्वच विश्वात्मक बनून गेलेलं असतं. सगळीकडे परमात्माच ओतपोत भरलेला आहे अशी अनुभूती त्याच्या ठिकाणी येते आणि त्या अनुभूतीनंच तो मुक्तानंद अनुभवत असतो. प्रत्येक क्षण सुख आणि समाधानानं जगत असतो. हीच मुक्त अवस्था आहे. जिवंतपणेच तो बद्ध अवस्थेतून मुक्त होतो आणि मुक्तानंद भोगत राहतो. प्रयाणकाले पीच मामते विदुर्युक्त चेतसा. भगवंत म्हणतात अंतसमयी सुद्धा त्याच्या मुखामध्ये माझंच नाम येतं, त्याच्या चित्तामध्ये माझ्याच्या रूपाचं स्मरण होतं आणि माझेच गुण त्याच्या ठिकाणी सदैव दिसत असतात. तो ब्रह्मतत्वाशी इतका एकरूप होऊन जातो की जीवदशेचा पूर्णपणे त्याला विसर पडतो महाराज. यावर आणि साहजिकच त्यामुळं अंतकाले च मामेव स्मरणमुक्ता कलेवरम ह्या प्रयाती समद्भाव व्याती नास्त्यत्र संशया. या अभिवचनाप्रमाणे अंतसमयी जो विचार आले असेल ती गती त्याला प्राप्त होते आणि सदैव भगवंताचंच नाम त्याच्या मुखामध्ये असल्यामुळं त्याला पुढची गती भगवत धामाची होते. मुक्त अवस्था प्राप्त होते. मोक्ष त्याला सहजपणे प्राप्त होऊन जातो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग यातल्या 192 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, झडकरी अनुमानाचे नि करतडे घेवोनी तिये वाक्य फळे प्रतीती मुखी एके वेळे घालू पाहे. सुंदर असं फळ आपल्याला दिसलं, मोहक असं रसाळ गोड असं फळ हातावर असलं की त्याला कधी चाखता येईल, त्याची चव कधी घेता येईल अशी आतुरता आपल्या ठिकाणी होते. अगदी तशीच अवस्था भगवंताचा उपदेश ऐकत असताना अर्जुनाची झालेली आहे. माऊली वर्णन करतात, झडकरी अनुमानाचयने करतळे घेवोनी तिये वाक्य फळे प्रतीती मुखे एके वेळे घालू पाहे. अर्थात म्हणूनच लवकर अनुमान रूप तळ हातात
ती कृष्ण वाक्यरूप फळे जी होती, भगवंताचा जो उपदेश होता तो अर्जुनाने घेतला आणि तो अनुभव रूप मुखात एकदम घालू पाहतोय. घाई झाली आहे अर्जुनाला की भगवंताने बोलतच राहावं आणि मी ते शब्दकण, ते अमृत कण वेचतच राहावं, संग्रहित करत राहावं. शब्दसुद्धा अर्जुन वाया जाऊ द्यायला तयार नाही. मधाच्या पोळ्यातून आपण मध काढत असताना थेंबसुद्धा खाली सांडू नये इतकी खबरदारी घेतो. का? माहिती आहे त्यात गोडवा किती आहे. तसं भगवंत बोलत असलेले जे शब्द आहेत, शब्द न शब्द उपदेशाचे अर्जुन साठवतो आहे आणि ते ग्रहण करत असताना त्याच्या चित्ताच्या ठिकाणी आनंद स्पष्टपणे उफाळून येत असताना दिसत आहे. माऊली म्हणतात की झडकरी अनुमानाचे ने करतळे घेऊन ती वाक्य फळे प्रतीती मुखे एके वेळे घालू पाहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.